आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। वंचित बहुजन आघाडीचा कारवाई मेमरी हॉस्पिटल कारवाई मेमरी हॉस्पिटल कारवाई वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा माणसाला शिक्षा झालीच पाहिजे। आमच्या आदिवासी समाज बांधवाला न्याय, आमच्या आदिवासी बहिणीला न्याय। डॉक्टर गौरव ठाकरे कारवाई। वंचित बहुजन आघाडी व एकलव्य आघाडीच्या वतीने हिंदू मेमोरियल हॉस्पिटल मालेगाव येथे अल्पवयीन आदिवासी भगिनीवर झालेल्या अमानुष अतिप्रसंगाच्या निषेधार्थ अपर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करून अपर जिल्हाधिकारी यांना दोषी डॉक्टर व हॉस्पिटलच्या कमिटी विरोधात निवेदन देण्यात आले। यावेळी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक अपर जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प रोड, मालेगाव येथे उपस्थित होते। यावेळी शशिकांत पवार, तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, कैलास लोहार, शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, संदीप महिरे, संपर्क प्रमुख वंचित बहुजन आघाडी, सोनाली गुंजाळ, एकलव्य आघाडी जिल्हाध्यक्ष, सुनील कोवर, एकलव्य आघाडी मालेगाव तालुकाध्यक्ष आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मोर्चाच्या वतीने कलेक्टर साहेबांना आम्ही मागील हप्त्यामध्ये डॉक्टर गौरव ठाकरे यांचा हिंदू मेमोरियल हॉस्पिटल मध्ये जो गुन्ह्याचा प्रकार झाला, जो बलात्काराचा प्रकार झाला, त्या आदिवासीला बहिणीला न्याय देण्यासाठी आम्ही निदर्शने आम्ही केलेले आहेत। तर विषय असा आहे, आरोपी पकडला गेलेला आहे, पण जो मॅनेजमेंट दवाखाना आहे हिंदू मेमोरियल हॉस्पिटल, त्याच्या डॉक्टर गौरव ठाकरे यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। तसेच त्या मुलीचा जो तपास आहे तो तपास API कडनं चालू आहे, तो तपास ॲट्रॉसिटी अंतर्गत तो डेप्युटी साहेबांकडे तपास वर्ग करा व डॉक्टर गौरव ठाकरे यांच्यावर कडक कारवाई करून यांच्या दवाखान्यात सील लावा, एवढी आमची वंचित बहुजन मागणी आहे। जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही येत्या 5 दिवसात किंवा 6 दिवसात आम्ही हिंदू मेमोरियल हॉस्पिटलवरती आम्ही धरणं आंदोलन करू। त्या दवाखान्याला काही उद्या काही झालं त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासन राहील।